हॅलो सगळे कसे आहात? तर मी निघालेले आहे लग्नाला जाण्यासाठी आणि प्रज्ञा, मी आणि लोलो आम्ही तिघंही जात आहोत लग्नाला. आणि लग्न जे आहे ते माझ्या स्कूल फ्रेंडचं आहे. तर आमच्या स्कूल फ्रेंडचं लग्न होतं आणि आम्ही लग्नासाठी सगळेजण जमलो होतो. आणि झालं असं होतं की आमच्या 2 मित्रांचं ना एकाच दिवशी लग्न होतं आणि एकाचं लग्न पेनमध्ये होतं आणि एकाचं लग्न इथे मुंबईत होतं. सो अर्धे जण जे होते ते पेनला गेले होते लग्नासाठी आणि अर्धे जण ज्यांना शक्य नव्हतं ते मुंबईतलं लग्न अटेंड करत होते. तर असं आम्ही ठरवलं आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या, खूप मजा मस्ती झाली. आणि आता म्हटलं रिसेप्शनला थोडासा वेळ होता, ड्रेस वगैरे चेंज करायला ते गेले होते. सो आम्ही वरती आलो आणि ते जेवण वगैरे करून घेतलं. खूप जास्त गरमीसुद्धा होती, जेवण फार काही आम्हाला गेलं नाही तरी. तर मुलांचं इकडे ना आईस्क्रीम वगैरे खाल्लं चाललं होतं, त्याच्यामुळे मग थोड्या वेळ आम्ही बसलो आणि लोलो आणि प्रज्ञासुद्धा माझ्यासोबत होता आणि माझ्या मैत्रिणीची मुलंसुद्धा होती. सो ती सगळी मस्त एन्जॉय करत होती आणि त्यामध्ये प्रज्ञा आणि एका मैत्रिणीचा मुलगा, ते दोघंजण मोठे होते. सो ते मस्त एन्जॉय करत होते. आणि ही मुलगी जी आहे ती माझ्या मैत्रिणीची आहे आणि ही लोक विरारवरून आले होते. ते आमचं जेवण झाल्यानंतर ना नवरा मुलगा आणि नवरी मुलगीसुद्धा आली होती. तर सगळ्यांनी लाईन लावली होती त्यांना भेटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, काही गिफ्टिंग वगैरे असतं तर सगळं ते करण्यासाठी. तर आम्हीसुद्धा इथे लाईनमध्ये उभे राहिलो. म्हटलं चला आपण पण त्याला प्रेझेंट वगैरे जे आहे ते देऊया, त्याची भेटसुद्धा होऊन जाईल. आणि इथे तो आल्यानंतर सांगत होता की तिच्या बायकोला सांगत होता की ही लोकं फक्त लग्नासाठी आता आलेत बघा. म्हणजे आमचं बरेच वर्षांना भेटणं झालंच नव्हतं. प्लॅन ठरायचे पण ते काय सक्सेसफुल होत नव्हतं, त्यामुळे तो असं म्हणत होता. आणि तर इथे बसल्याने आम्ही खूप सारे प्लॅन केले, फिरण्याचे, जाण्याचे ठरवले, पुन्हा एकदा भेटण्याचे. आता ते कितपर्यंत सक्सेसफुल होतील हे माहिती नाही, पण नक्की प्रयत्न करणार आहोत. आणि इथे रुखवतसुद्धा खूप सुंदर ठेवलं होतं, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि ना रुखवतमध्ये मॅसेजसुद्धा खूप सुंदर सुंदर लिहिले होते. आणि बऱ्याच जणांना असं रुखवत पाहिलं की मग आयडियासुद्धा येते की काय ठेवावं, कारण हल्ली सगळ्यांच्याच लग्नामध्ये अशा प्रकारचं रुखवत ठेवलं जातं. सो मस्त असं आम्ही एन्जॉय केलं, थोडा वेळ बसलो आणि मग निघालो. मैत्रिणीच्या मुलीला थोडेसे कपडे वगैरे घ्यायचे होते, तर आम्ही इथे मॅक्समध्ये आलो आणि तिथे तिने थोडेसे कपड्यांची खरेदी वगैरे केली, कारण ती विरारवरून आली होती आणि तिचं म्हणणं होतं की पुन्हा आता लवकर काही येणं होणार नाही दादरला. सो तिने थोडी शॉपिंग केली. तिच्या मुलाला माझ्या एका मैत्रिणीने घेतलं होतं आणि बाकीची मुलं जी होती ना ती मस्त अशी ना फिरत होती मॅक्समध्ये, मजा करत होते. आम्ही आता 2 दिवसापूर्वीच मॅक्समध्ये येऊन गेलो होतो, त्यामुळे आमची काही शॉपिंग नव्हती. आणि त्यानंतर मग ना आम्ही बाहेर आलो आणि इथे लोलोचं चाललं होतं की गाडीत बसणं, आणि इथे आल्यानंतर तो गाडीत बसणार नाही असं होऊच शकत नाही. लोलोला अजून बऱ्याच गाड्यांमध्ये बसायचं होतं, पण त्याला कसंबसं आम्ही बाहेर समजावून आणलं आणि त्यानंतर पण बाहेर थोडीशी शॉपिंग केली आम्ही. तशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, पण सर्व काही शूट केलं नाही, कारण आम्ही इतके एक्सायटेड होतो, बऱ्याच वर्षांनी भेटलो होतो, त्यामुळे ना एन्जॉय करण्यामध्येच आम्ही टाईम स्पेंड केला. खूप जास्त काही शूट केलं नाही, पण थोडंसं तुमच्यासोबत काहीतरी चांगल्या मोमेंट शेअर कराव्या म्हणून इतकासा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर केला. आय होप तुम्हाला आवडला असेल. कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा तुमच्या असं मित्रमैत्रिणींना बऱ्याच वर्षांनी भेटला आहात का? आणि भेटल्यानंतर तुम्हाला कसा आनंद झाला हे नक्कीच व्यक्त करा कमेंट सेक्शनमध्ये.